देशभरातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट UG 2026 परीक्षा अखेर रद्द करण्यात आली असून या निर्णयामुळे तब्बल 24 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। 3 मे रोजी पार पडलेल्या परीक्षेनंतर पेपर फुटी आणि गैरप्रकारांच्या आरोपांनी जोर धरला होता। प्राथमिक तपासात राजस्थानमध्ये परीक्षेपूर्वी गेस पेपर मोठ्या प्रमाणात फिरत असल्याचे समोर आले असून जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांतील अनेक प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे। या प्रकरणानंतर राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने चौकशी सुरू केली असून महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्येही या गैरप्रकाराचे धागेदोरे सापडल्याची माहिती समोर येत आहे। वाढत्या वादानंतर केंद्र सरकारच्या मान्यतेने नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास आता CBIकडे सोपवण्यात आला आहे। या निर्णयानंतर विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि चिंता दोन्ही वाढताना दिसत आहेत। दिल्लीसह विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन करत परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले आहेत। परीक्षा पुन्हा घेतली जाणार असल्याचे NTAने स्पष्ट केले असले तरी नव्या तारखा, प्रवेशपत्रे, नोंदणी प्रक्रिया आणि परीक्षा शुल्काबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या मर्यादित कुटुंबांतील विद्यार्थ्यांवर या परिस्थितीचा अधिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। गेल्या काही वर्षात CUET, SSC, CTET तसेच विविध सरकारी भरती परीक्षांमध्येही पेपर फुटी आणि गैरव्यवहाराच्या घटना समोर आल्याने देशातील परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तज्ज्ञांच्या मते डिजिटल सुरक्षा, प्रश्नपत्रिका वितरण प्रणाली आणि परीक्षा केंद्रांवरील नियंत्रण यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करणे अत्यावश्यक बनले आहे। आता CBI तपासातून या गैरप्रकारामागील संपूर्ण जाळे उघड होण्याची शक्यता असून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेता पुनर्परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे।